नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र न्यूज रूम. आमच्या या बुलेटिनमध्ये आमचे डिजिटलचे सहकारी तुम्हाला सगळ्या राज्यातल्या महत्त्वाच्या टॉप 10 बातम्या ज्या आहेत त्या सांगत असतात. महाराष्ट्रामध्ये सध्या जी एकंदर परिस्थिती आहे त्याच्यातल्या महत्त्वाच्या ठळक त्यांना कुठल्या बातम्या वाटतात ते आज आपण पुण्याच्या न्यूज रूम मधनं जाणून घेणार आहोत. अनुराधा धावडे माझी सहकारी पुण्याच्या न्यूज रूम मध्ये. अनुराधा, काय म्हणते आज आपली डिजिटलची टीम? कोणत्या महत्वाच्या टॉप 10 बातम्या वाटतायत तुम्हाला? धन्यवाद प्रतिभाजी. गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान जरी झालं असलं तरी काल परवापासून काही ठिकाणी पावसाने उघडीप घेतलेली आहे. पण काहीच ठिकाणी किनारपट्टीच्या भागावर अजूनही रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या पावसाबद्दल आज आपल्याला तेजस सांगतोय. तेजस, काय सांगशील पावसाचं? कालपर्यंत राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मात्र आज सकाळपासून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने थोडीशी उघडीप घेतल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे नागरिकांना थोडाफार दिलासा मिळालाय. मात्र कोकण किनारपट्टी असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल या भागात अजूनही हवामान विभागाने काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट किंवा रेड अलर्ट जारी केलेला आहे. त्यामुळे अजूनही मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. त्यामुळे प्रशासनाने आणि सरकारने देखील नागरिकांना आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन केलेलं आहे. आज दुसरी एक महत्वाचा दिनविशेष म्हणजे आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 141वी जयंती आहे. साक्षात बृहस्पतीनेही शिष्यत्व पत्करावं इतकी बुद्धीची प्रगल्भता असलेलं ते व्यक्तिमत्व होतं. तसंच या दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची देखील मागणी होती. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील लंडनमधील त्यांची बॅरिस्टर ही पदवी पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे असं सांगितलंय. जर असं काही घडलं तर ही खूप मोठी गोष्ट असेल सावरकरांच्या दृष्टीने, आपण त्यांना दिलेली एक श्रद्धांजली म्हणून. विज्ञान जगतात दररोज कोणत्या ना कोणत्या घडामोडी घडत असतात. याच विज्ञानाच्या जगतात आज काल नवीनच एक घडामोड आपल्या समोर आलेली आहे आणि ही घडामोड आपल्याला सांगते हर्षदा. माझ्याकडे एक महत्त्वाची विज्ञान जगतातील बातमी आहे. ती म्हणजे आता जगभरात कोविड-19च्या केसेस वाढत आहेत आणि भारतातही त्याचा प्रादुर्भाव वाढलेला आपल्याला दिसत आहे. कोविडच्या केसेस म्हणजे महाराष्ट्र आणि केरळ हा कोविडचा हॉटस्पॉट आहे. परंतु आता सोशल मीडियावरती कोविड-19चा म्हणजे त्याचा का जास्त हे होत आहे त्याच्याशी रिलेटेड एक गोष्ट जास्त व्हायरल होत आहे. ती म्हणजे वुहान लॅब जिथं कोरोनाचा उगम झाला. वुहान लॅब वरती त्यांनी शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन एक थेअरी तयार केली, वुहान लॅब लीक थेअरी म्हणून. त्या शास्त्रज्ञांनी एक संशोधन समोर आणलंय. ते म्हणजे कोरोना जो विषाणू आहे तो मानवनिर्मितरित्या प्रसार त्याचा न होता नैसर्गिकरित्या झाला. SARS-CoV-2 असा तो विषाणू आहे आणि शास्त्रज्ञांनी 167 वटवाघळांच्या कोरोना व्हायरस जिनोमचे विश्लेषण केले आणि निष्कर्ष काढला की हा युनान प्रांतातील वटवाघुळांमध्ये आढळणारा विषाणू आहे आणि हा नैसर्गिकरित्याच झाला आहे, मानवनिर्मित नाही. याच्या मागे अनेक कारणे आहेत. ती जाणून घेण्यासाठी तुम्ही एकदा वेबसाईट चेक करा. वुहान लॅब कितीतरी दिवस गेल्या 5-6 वर्षांपासून चर्चेत आहे. या वुहान लॅब बद्दल आपल्याला खूप साऱ्या समज आणि गैरसमजही पसरवले गेले. याची घडामोडी आपल्याला कळत राहतीलच. पण राज्यातली अजून एक महत्वाची घडामोड म्हणजे येत्या काही दिवसांमध्ये राज्यामध्ये महापालिका निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्यामध्ये भाजपने खूप चांगली तयारी केली आहे. भाजपसोबतच विरोधी पक्षांनीही तयारी केली आहे. पण काल अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढवता येतील का याची चाचपणी करण्यासाठी पक्षाला आदेश दिलेले आहेत. यानंतर आपल्याकडे घडामोड आहे क्रीडा क्षेत्रातल्या आपल्याला घडामोडी सांगते लखन. काय सांगशील क्रीडा क्षेत्रात काय? क्रीडा क्षेत्रामध्ये महत्त्वाच्या 2 गोष्टी सध्या चर्चेत आहे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे जी दक्षिण कोरियातील रोमी शहर आहे त्या शहरात आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा भरलेली आहे. तिथं आपला राष्ट्रीय विक्रमधारी जो गुलवीर सिंग आहे त्याने पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीमध्ये सुवर्ण पदक पटकावलं आहे. त्याने त्याच्यासाठी 28 मिनिटं 38 सेकंदाचा वेळ घेतला आहे. आणि तसेच दुसरी जी घडामोड आहे ती म्हणजे BCCIने आता IPLचा जो अंतिम सामना अहमदाबादमध्ये इथे होणार आहे तिथं आपल्या शौर्याचं म्हणजेच तिन्ही दलाचे जे प्रमुख आहे सैन्याचे
त्यांना आमंत्रित केलंय. BCCI कडून त्यांना आमंत्रित करण्यात आलंय. तर आपल्या पहलगाम नंतर जे आपण एअर स्ट्राईक केलं, जे पाकिस्तानवरती हल्ले केले, त्याच्या शौर्याचा जो आनंद आहे, ऑपरेशन सिंदूर, त्याच्याबद्दलचा आनंद साजरा करण्यासाठी या तिन्ही दलांना प्रमुख जे अधिकारी आहे त्यांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे. तर एकूणच त्यांचं धैर्य, त्यांचं निस्वार्थ सेवा, सैनिकांची निस्वार्थ सेवा याचा आनंद साजरा करण्यासाठी, त्यांच्या सेवेचं अभिवादन करण्यासाठी तिथं अंतिम सामन्याच्या समारोपावेळी त्यांचा तसा अभिवादन सोहळा साजरा करण्यात येईल, त्याच्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आलंय. आंतरराष्ट्रीय वर्तुळामध्ये काय चाललंय? इंग्लंड आणि अमेरिका, इस्रायल, रशिया या देशांमध्ये गेल्या काही दिवसांपासून युद्धाच्या घडामोडी घडतात आहे. तर युद्धाच्या आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींबाबत आपल्याला सांगते स्वराली. आता अमेरिकेचं जर सांगायचं झालं तर गोल्डन डोम ही योजना डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच सुरू केली आहे. या अंतर्गत अवकाशात शस्त्र तैनात केले जाणार आहे अमेरिकेच्या सुरक्षेसाठी. पण याच अंतर्गत त्यांनी कॅनडाला पुन्हा अमेरिकेचा भाग बनण्याची ऑफर ही दिलेली आहे. त्यांनी म्हटलं आहे की जर या गोल्डन डोम प्रणालीचा जर भाग व्हायचा असेल कॅनडाला, तर त्यासाठी कॅनडाने अमेरिकेचा भाग व्हावे. एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्सच्या स्टारशिपचे प्रक्षेपण जे होतं ते तांत्रिक अडचणींमुळे अयशस्वी ठरलेलं आहे. यामुळे स्टारशिपचं जे प्रक्षेपण आहे ते 29 मे पर्यंत पुन्हा थांबवण्यात आलेलं आहे आणि यापूर्वी देखील त्यांच्या अनेक चाचण्या अयशस्वी ठरल्यामुळे मस्क यांना मोठा झटका लागलेला आहे. धन्यवाद स्वराली. यानंतर आपल्याला पुढची अपडेट देतोय कृपा. काय सांगशील? मी पहिल्यांदा सांगितलं मान्सून संदर्भात तुम्हाला माहिती सांगू शकतो. यापूर्वी मान्सूनने गेल्या 15 दिवसापासून जे काही मुसळधार पावसाचा बरसला होता, पण या तुलनेने आता काही प्रमाणात त्याची उघडीप पाहताना आपण पाहायला मिळत आहे. आणि मुंबईमध्ये तर 117 वर्षांचाही विक्रमच मोडला. यापूर्वी जे काही मान्सून हा उशिरा व्हायचा, परंतु आता ह्या काही कालावधीपूर्वी सध्या मान्सूनपूर्व आता पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हीच परिस्थिती आता सध्या हवामान विभागाने सांगितलं की येत्या 30 तारखेपर्यंत आकाश हे ढगाळ राहू शकतं आणि त्यानंतर हवामान वातावरणात बदल आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर दुसरी एक बातमी आपल्याकडे आहे की राहुल गांधींनी जेव्हा एक स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल जे विधान केलं होतं, त्या विधानाच्या पार्श्वभूमीवर एक शिवसेनेचे म्हणजे ठाकरे गटाचे उपमहानगर प्रमुख म्हणून आहे बाळा दराडे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांना काळे फासण्याची अशी धमकी एक प्रकारे दिलेली आहे. जेव्हा नाशिकमध्ये जर राहुल गांधी आले तर त्यांच्या तोंडाला किंवा त्यांच्या जर काळे फासायला जर मिळालं नाही तर गाडीवर दगडफेक करू इथपर्यंत धमकी त्या दराडे यांनी दिलेली आहे. ही सध्याची घडामोडी आताची आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात वैष्णवी हगवण्याचं प्रकरण खूपच चर्चेत आहे. वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर तिच्या सासरकडच्या मंडळींना सर्वांना नवरा, सासू, सासरे, दीर या सर्वांना अटक करण्यात आलेली आहे. पण याच संदर्भात एक वेगळी घडामोड आज समोर आलेली आहे. वैष्णवीचे जे सासरे होते राजेंद्र हगवणे ज्या वेळेला फरार होते त्यांना चौंधे कुटुंबियांनी मदत केली होती पळून जाण्यासाठी. पण या चौंधे कुटुंबातला पण एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. म्हणजे चौंधे कुटुंबातल्या जी सून आहे धनश्री चौंधे म्हणून, तर त्यांनी सुद्धा त्यांच्या सासरच्या मंडळींवरती आरोप केलेत की त्यांच्या सुद्धा 20 लाखांच्या हुंड्यासाठी त्यांचा छळ केला गेला. अनेकदा महिला आयोगात तक्रार देऊनही कोणीही त्यांची तक्रार ऐकली नाही असं त्यांनी सांगितलंय. याशिवाय मुळशीमध्ये त्यांनी असाही दावा केलाय की मुळशीतल्या मुलांना मुली पुरवण्याचं काम केलं जातं. त्यात त्यांनी शीतल उभे नावाच्या एका महिलेचंही नाव घेतलंय. तर या सर्व प्रकरणाचा तपास आता पोलीस कसं करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद अनुराधा. तर ही होती आमची पुण्यातली डिजिटलची टीम जी आपल्याला टॉप 10 बातम्या आज सांगत होती, ज्या त्यांच्या दृष्टीने टॉप 10 महत्वाच्या त्यांना वाटतात. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला कुठल्या बातम्या महत्वाच्या वाटतात ज्या या बुलेटिनमध्ये असायला हव्यात? या बुलेटिनमध्ये काही बदल करायला हवेत का? तुमच्या सूचना ज्या आहेत त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तूर्तास मी तुमची रजा घेते. धन्यवाद.